जो येणारे रविवारी संध्याकाळी ऑफिस आवर्सपर्यंत तो लोकांना फिजिकल अर्ज दाखल करता येईल, ऑनलाईन पण अर्ज दाखल करता येईल. ठीक आहे. सो अजून वेळ आहे, कोणाला अजून तो रजिस्ट्रेशन करायची. ठीक आहे. आणि त्याच्या कुठला वेबसाईटमध्ये अर्ज दाखल करायची त्या प्रेस नोटमध्ये आम्ही दिलेला आहे. तसे संबंधित डेसिग्नेटेड ऑफिसर्स त्यांच्या कार्यालयामध्ये त्यांना फिजिकली पण अर्ज दाखल करतात. मुंबई शिक्षक आहे, मुंबई पदवीधर आहे. हा दोन्ही निवडणुकासाठी निवडणूक निर्णय अधिकारी आहे, ह्या विभाग आयुक्त आहे. आणि त्यांच्या 3 जण आहे. त्यामध्ये एक मुंबई जिल्हाधिकारी आहे, दुसरा मुंबई उपनगरचे जिल्हाधिकारी आहे आणि तिसरा उपायुक्त जनरल सामान्य प्रशासन. कोकण पदवीधरसाठी रिटर्निंग ऑफिसर निवडणूक निर्णय अधिकारी विभाग आयुक्त, पण त्यामध्ये पालघरचे जिल्हाधिकारी, ठाण्याचे सकाळी 8 वाजतापासून संध्याकाळी 4 पर्यंत आहे. तो 6 साडेसहा नाही, 4 पर्यंत, म्हणजे संध्याकाळी 4 पर्यंत. आणि त्याच्यानंतर मतमोजणी 13 जूनला होणार आहे, 8 वाजतापासून सुरू होईल. ठीक आहे. आपण विनंती करतो की त्यांनी पत्रकारांना संबोधित. हो, येत सर्वांना नमस्कार. नमस्कार सर. आता तो मुंबईच्या प्रोग्राम असणार आहे. तर मुंबई पदवीधर आणि मुंबई शिक्षक आणि कोकण पदवीधर असा 3 निवडणुकीचा कार्यक्रम जाहीर झालेला आहे. तो इलेक्शन कमिशन ऑफ इंडिया जो आहे ते कार्यक्रम जाहीर केलेला आहे. त्याप्रमाणे ते नोटिफिकेशन आहे, या संबंधित नोटिफिकेशन इलेक्शनच्या नोटिफिकेशन 15 तारीखला निघणार आहे. आणि ते नॉमिनेशन पत्र ते कोणाला दाखल करायची तो 22 मे पर्यंत त्यांना करता येईल. सकाळी 11 पासून 3 वाजतापर्यंत कोकण विभाग आयुक्तांच्या कार्यालयामध्ये त्यांना दाखल करता येईल, बाकी कुठे त्यांना दाखल करता येणार नाही. आणि याच्या नॉमिनेशन पेपरच्या पत्रांच्या छाननी होणार आहे 24 मेला होणार, 11 वाजतापासून सुरुवात होणार. त्याच्यानंतर जो एलिजिबल कॅन्डिडेट्स पात्र उमेदवार ते यादी जाहीर होईल. त्याच्यानंतर कोणाला माघारी घ्यायची असेल त्यांना 27 पर्यंत वेळ आहे. 27 बरोबर ना, 27 संध्याकाळी 3 वाजतापर्यंत इथे अर्ज दाखल करून त्यांना माघारी करता येईल. त्याच्यानंतर ॲक्च्युअल मतदान होणार आहे ते 10 जूनला होणार आहे. त्याच्या पोलिंग स्टेशन वगैरे तिकडे आम्ही फायनल करून तो लिस्ट पण आपण जाहीर करणार आहोत. त्याच्यासाठी कार्यक्रम सुरू आहे. आणि मतमोजणी आहे 13 जूनला सकाळी 8 वाजतापासून सुरू होणार. ठीक आहे. या संदर्भात या तिन्ही इलेक्शनसाठी विभागीय आयुक्त आहे ते मुख्य निवडणूक निर्णय अधिकारी असणार. मुंबईपुरता जो मुंबईच्या शिक्षक आणि मुंबईच्या पदवीधर यासाठी अजून अतिरिक्त असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर्स आहे. तो मुंबई जिल्हाधिकारी असणार, मुंबईच्या उपनगरच्या जिल्हाधिकारी असणार आणि उपायुक्त सामान्य प्रशासन असणार आहे. ते कोकण पदवीधरसाठी प्रत्येक कोकण विभागामध्ये असलेला मुंबई वगळून बाकी सगळा जिल्हाधिकारीसुद्धा असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर असणार आहे. आणि उपायुक्त सामान्य पण त्यामध्ये असिस्टंट रिटर्निंग ऑफिसर असणार आहे. याच्यासाठी आचारसंहितेसाठी आम्ही सूचना दिलेल्या आहे. यामध्ये वोटर्स जो कोणाला मतदान करायचे त्यांच्या रजिस्ट्रेशन जास्त प्रमाणामध्ये व्हावा यासाठी तो येणारे रविवारी संध्याकाळीपर्यंत त्यांना ऑनलाईन आणि ऑफलाईन दोन्ही पद्धतीने त्यांना ते रजिस्ट्रेशन करता येईल. त्यासाठी सुट्टीच्या दिवशीसुद्धा सगळा ते डेसिग्नेटेड ऑफिस उघडून ठेवण्यासाठी आम्ही सूचना दिलेल्या आहे. आणि या इलेक्शनसाठी आचारसंहितेचे कुठले भंग व्हायचे नाही यासाठी जिल्हाधिकारी आणि त्यांच्या खाली असलेल्या यंत्रणा सगळं ते स्टॅटिक टीम्स आणि मोबाईल टीम आणि तो न्यूज आयटम बघणारे टीम आता अशा वेगळ्या टीम आपण स्थापित केलेलं आहे. त्यांना सगळ्यांना या संदर्भात सूचना दिलेल्या आहे.